ऍक्शन लावून घ्या. चला पंचांनी ताबा घ्यायचा आहे. भाई चहा देत आहे. चार ओर अरे जायला बोलून की बस बोलून जायला चार ओर चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करूयात. वेळ खूप कमी आहे. 4 ओव्हरचा सामना खेळला जाईल. चार ओव्हर 4 बॉलर असणार आहे. चला मॅचला सुरुवात करूयात. एका बाजूला आपण बघतोय तर बॅटिंग करत असताना झैना बिलेवन हा जो संघ असेल प्रथम फलंदाजी करत असताना फलंदाजी मार्कवरती अक्षय निवाते आहे आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार देखील मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळू शकेल. अक्षय आणि त्याचबरोबर दुसरा देखील अक्षय येत असे. दोन्ही अक्षय असे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर आपण पाहतोय ना तर याच्यानंतर जे बेस्ट ऑल इंडियर या ठिकाणी आपण बघतोय जर आपल्या ऑर्गनायझर कमिटीचे जे छोटे छोटे प्लेयर आहेत त्यांच्यासाठी जो बेस्ट पहिलाच बॉल अक्षय निवातेच्या बॅट मधून सरळ आउट ऑफ द बॅट छेरान षटकार पाहायला मिळतोय. चांगला सिक्सेस आहेत. आपले जे ऑल इंडियर्स असतील आपण लगेच जायचं आहे. तुमच्यासाठी एक चांगलं आकर्षक असं बक्षीस तर देखील आहे. आकर्षक बक्षीस म्हणजेच काय तर बरकत कासिम बुरंडकर यांच्याकडून जो बेस्ट ऑल इंडियर आपल्याला दिसेल त्याला आपण स्मार्ट वॉच देणार आहोत. त्याच्यासाठी आपण लवकरात लवकर बघा ऑल इंडियाच्या भूमिकेमध्ये थांबायचं आहे. ऑर्गनायझर कमिटीचे मेंबर्स. सनीबाई एक मिनिट. सनीबाई हे काय आहे सारखे षटकार मारल्यामुळे चेंडू नदीमध्ये जात आहेत. ते मुजम्मिल बुरोणकरला एक नवीन टेक्नॉलॉजी चायनामध्ये पाठवून आहे ना आपल्याला पुढच्या वर्षी बॉल सुकवायसाठी काहीतरी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत. यावेळेला अक्षय निवाते काय शानदार बॅटिंग करतोय. समोर गोलंदाजी मार्कवरती अभिषेकच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले. 6 रन्स षटकार पाहायला मिळाला. पुढचा चेंडू आता असणार आहे. पुढच्या बॉलवरती किती मोठे स्ट्रोक खेळले जातील. भरभक्कम बादशाह फलंदाज. पुढचा चेंडू टाकला जाईल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत. येस होय आणि इथे मात्र कॅच पकडली जाईल. अक्षय निवातेची पारी संपुष्टात आली आहे. जावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन. विकेट नंबर 1 झैना बिलेवन या टीमला मोठा धक्का बसतोय. बॅटर नेम विकी मुंबईकर आता बॅटिंग साठी. डावखुरा शैलीचा हा फलंदाज आपल्याला बघायला मिळेल. विकी तयार असेल तिथे येणाऱ्या पुढच्या बॉलसाठी अभिषेकच्या विरोधामध्ये चेंडू टाकला जाईल. अगदी खोलवरचा बॉल आहे. यॉर्कर लेनची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत चेंडूला यावेळेला अचूक थ्रो तिथे पाहायला मिळतो. यष्टींवरती सरळ चेंडू जाऊन आदर आहे. चेंडूला जोपर्यंत थ्रो केला जाईल पुन्हा एकदा तिथे रन्स मिळतील. एक्स्ट्राचेस आपल्याला रन्स पाहायला मिळत आहेत आणि संघाचं स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. अक्षयनं सुरुवात करताना धमाकेदार अगदी स्ट्रोक खेळला होता. 6 रन्स. त्याच्यानंतर पुढच्या बॉलवरती लगेच विकेट आणि या चेंडूवरती आपण बघतोय तर लगेच 2 रन्स विकेटच्या माध्यमातून घेतले जात आहेत. डावखुरा शैलीच्या फलंदाजाला देखील ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. चेंडू चाललाय डिक्लर झोन कडे. या वेळेचा देखील चेंडू तुम्हाला तब्बल
2 रन्स देऊन जातील. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोनानुसार खेळलं गेलेलं क्रिकेट पाहायला मिळतंय. मागचा सामना देखील तितकाच दर्जेदार बघायला मिळतोय. येणारा पुढचा बॉल असेल. यावेळी आपण बघतोय डायरेक्ट हिट असेल. यस होय, आणि जावं लागतंय बाहेर. विकी देखील धावचित होत असताना आता मैदानाच्या बाहेर जाईल. विकेट नंबर 2. या एकाच ओव्हरमध्ये 2 मोठे खेळाडू आता तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. शानदार गोलंदाजी, स्वतःच्याच गोलंदाजी मध्ये फॉलो थ्रू मध्ये पोहोचला. त्याच्यानंतरला जो थ्रो केला गेला एस्ट्रीट वरती, रिस्क घेतली होती विकीनं आणि कदाचित ती चुकीची ठरली. मैदानाच्या बाहेर शेरावरचं नैराश्य साफ सांगते विकीच्या की कुठेतरी या चुका आपल्या टीमला अगदी अपयशाच्या दिशेने घेऊन जातील. संभाजीनगरचा संघ पराभूत झालेला आहे. थोडासा काहीसा अगदी शांत झालेला आहे तो आमच्या समोरचा डगआउट. डीजे, थोडा डीजे करा, आता जरूरत आहे. शांतता अगदी पसरवायची नाही आहे. चला कॉमेंट्री बॉक्स. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. बॅटिंग साठी आता पाठवलं जात आहे ऋतांशु पाटीलला. ऋतांशु पाटील नॉन स्ट्राईकला पाहिलं. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील फलंदाज तयार आहे. बॅटचा स्पर्श झालेला आहे. 1 रन्स मात्र प्रचंड वेगानं होईल का, परंतु येस चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. लॉस ऑफ 2 विकेट्स 11 रन्स. 11 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये आलेत. सुरुवात मात्र अक्षयनं पहिल्या बॉलला चांगली करून दिली होती, परंतु त्याच्यानंतरला रनांना देखील अंकुश लागला. त्याच्यानंतर होणारा सामना दर्यासागर वर्सेस लतिका 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे की त्यांनी टॉस करून घ्यायचा. याच्यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल. सामने 4 षटकाचे खेळवले जातील याची प्रत्येक कर्णधारांनी नोंद घ्यायची आणि 4 षटकामध्ये 4 गोलंदाज वापरले जातील याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. लतिका 11, दर्यासागर दोन्ही कर्णधारांनी त्यांच्या कानाकडे माझा आवाज पोहोचला असेल तर त्यांनी लवकरात लवकर पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. थँक्यू. षटक क्रमांक 2 आता नवीन गोलंदाजाला गोलंदाजच्या मार्कवरती पाठवले. बॉलरने, बॉलरचं नाव सांगा ना. कुणाल गोलंदाजी ट्रॅकवरती असेल. येणारा पुढचा बॉल असेल. पहिलाच दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू चांगला फटका खेळला गेलाय ऑफच्या दिशेनं. 1 रन्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला नक्कीच मिळू शकेल. ऋतांशु आलेला आहे. ज्याप्रमाणे एक आक्रमक फलंदाज विकी मुंबईकर देखील मैदानाच्या बाहेर गेला. अक्षय निवातेची देखील पारी संपुष्टात आली होती. मोठा प्रहार करा. त्याच्यानंतर या टीमचा महत्त्वपूर्ण फलंदाज म्हणजे अर्थातच आपण बघतोय तर ऋतांशु पाटील. ऋतांशु पाटील सारखा विध्वंसक विस्फोटक फलंदाज आता अगदी स्ट्राईक मार्कवरती पाहायला मिळतोय. आक्रमण केलं जाईल का गोलंदाजावरती पाहावं लागेल. कुलना तयार आहे. अगदी शॉर्ट बॉल आहे. चेंडू हवेमध्ये कॅच पकडली जाईल का. इम्पॉर्टंट कॅच आहे. यस, कॅच पकडली जाते आणि ऋतांशु पाटील याची देखील पारी संपुष्टात आलेली आहे. गोलंदाज कुणालचं कौतुक करावं लागेल. ज्यावेळेला बॉल टाकला शरीरापासून दूर ठेवला होता आणि बॅटचा स्पर्श फलंदाज बाद होतोय. नंबर 5 वरती नवीन फलंदाज येतोय. आकाश स्वतः मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. बॅटर नेम अक्षय ना. अक्षय बॅटिंग मार्क वरती ऑफ स्टंपच्या बाहेर आलाय. यावेळेचा फटका मात्र सरळ ढेकलं झोनकडे. 2 रन्स तुम्हाला देऊन जाईल. शानदार बॅटिंग. पहिल्याच बॉलवरती दुहेरी धावांचा फटका खेळलाय. संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 14 या आकड्यावरती. 14 रन्स झालेले आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. मोठमोठे फटके घ्यावे लागतील तुम्हाला.
प्रतिस्पर्धी संघाकडे देखील चांगले चांगले प्लेयर्स आहेत. याच्यानंतरचं देखील बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. लतिका 11 कोळथरे बनाम दर्यासागर या दोन संघांमधलं बॅटल अगदी ते देखील पाहण्यासारखं असू शकेल. मागचा सामना आपण पाहिला असाल सनी कोणचा संघ होता, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर संघ देखील खेळताना दिसला होता. काय बॅटल रंगलं होतं ते. पुन्हा एकदा दुहेरी धावांचे फटके खेळले जात आहेत. हे चांगलं क्रिकेट आहे. म्हणजे जर का बॅटच्या साईडनं मोठे फटके येत नसेल तर तुमच्या जवळ अगदी फक्त स्पर्श झाला तरी दुहेरी धावांसाठी चेंडू जाणार आहे, तर तुम्ही त्या बाजूला अगदी ढकलून 2 रन्स तुमच्या खात्यामध्ये जोडू शकता. हे आता याच स्ट्रॅटेजीनुसार जो अक्षय आपण बघितला ना, एकंदरीत या एकाच टीममध्ये 3 अक्षय बघायला मिळतात. अक्षय निवाते असेल, त्याचबरोबर आपण बघतोय तर दुसरा नॉन स्ट्राईकला एक अक्षय, स्ट्राईक मार्कवरती देखील अक्षय आहे. अक्षय नावाची चर्चा आपण अनेकदा करत राहिलेलो आहोत आणि आत्ता पुन्हा एकदा आपण बघतोय तर येणाऱ्या पुढच्या वेळेमध्ये देखील अक्षय नावाची चर्चा आपण सातत्यानं करूच. येणारा पुढचा चेंडू आहे सरळ अगदी बॉलरच्या डोक्यावरती ते क्षेत्ररक्षक सिली मिड ऑफला तैनात होता आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक बिंदी चेंडू षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आय थिंक शेवटचा बॉल या ओव्हरमधील आता शिल्लक असणार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला अगदी छेडछाड करण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. चेंडूला सोडण्यासाठी अगदी तो इच्छुक होता, इंटरेस्टेड होता आणि चेंडूला सरळ मात्र तिथे सोडून टाकलंय. एक रन्स बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये नक्की जोडला जाईल. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पहिला चेंडू ज्यावेळेला आपण बघितलं, पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, त्याच्यानंतर विकेट, बॅक टू बॅक 2 दुहेरी डॉट आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण व्हाईट बॉल बघतोय. चेंडू हवेमध्ये आहे. येथे देखील विकेटचं पतन होईल आणि विकेट नंबर 4 झैनब 11 या टीमला एक मोठा धक्का बसतोय. षटक क्रमांक 2चा खेळ तिथे संपलाय. 17 वरती 71, 4 विकेट देखील गेलेले आहेत. याच्यानंतर होणारा सामना दर्यासागर वर्सेस लतिका 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराला हा शेवटचा पुकार आहे. त्यांनी इथं पॅव्हलियन मध्ये यायचं आहे आणि टॉस करून घ्यायचा आहे. दर्यासागर आणि लतिका 11. लतिका 11चा कर्णधार इथे आलेला आहे. दर्यासागरचा कर्णधाराने इथे यायचा आहे लवकरात लवकर. चला संजू देवकर, संजू बॅटिंग साठी आलेला आहे. संजूला अगदी नंबर 6 वरती बॅटिंग. रमेश चिपळूणकर कुठे पण असेल तरी कॉमेंट मध्ये यावे. रमेश चिपळूणकर. आणि गोलंदाजी मार्कवरती मिस्टर मलिंगा आता आपल्याला पाहायला मिळतील. मलिंगा गोलंदाजी मार्कवरती असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट तो बॉलिंग करताना दिसू शकेल. जे सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक नव्हते आता ते प्रेक्षक आता या गोलंदाजाचे ॲक्शन बघतील. काय बॉल टाकलाय, पहिलाच बॉल आहे. अंपायरचा इशारा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स काय ॲक्शन आहे या गोलंदाजाची. मलिंगा येतोय, ज्याप्रमाणे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहिलं असेल की कशा प्रकारचं तो बॉलिंगचे ॲक्शन आहे. ज्यावेळेला अगदी मोजक्या पावलांचा रनअप घेतो, त्याच्यानंतर अगदी ज्यावेळेला तो धावत येतो अगदी स्लो येतो आणि जरा पुढे आल्यानंतर ज्यावेळेला चेंडू रिलीज करायचा आहे तिथं थोडंसं अगदी बघा वेगानं आपल्याला धावताना बघायला मिळतो. यावेळेचा पुन्हा एकदा बॅक टू बॅक आपल्याला व्हाईट बॉल पाहायला मिळत आहेत. येणारा पुढचा चेंडू पुन्हा तयार असेल. मलिंगा तयार आहे. हा चांगला बॉल आहे, परंतु जितका चांगला बॉल आहे तितका चांगला फटका आहे. चेंडू चाललाय, खूप लांब गेलाय.
जिथे तब्बल आणि तब्बल 6 रन्स मिळतील. षटकार येतोय अक्षयच्या बॅटमधून एक सुमधुर फटका. नाणेफेक होत आहे. याच्यानंतर होणारा सामना दर्यासागर आणि लतिका 11 याच्यामध्ये नाणेफेक होत आहे. नाणेफेकीचा कोल हा लतिका 11 जिंकलेला आहे. पंचवीस रन्स आता अगदी स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. बॅटिंग करणारा झैनब 11. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फार वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. चला अजून तरी खूप साऱ्या मॅचेस खेळायच्या आहेत. थोडी मॅच खेळली बॉल आहेत ते. चला लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करूयात. 25 वरती ते स्कोरबोर्ड आता थांबलेला आहे. मलिंगाचा ज्यावेळेला पहिला चेंडू फेस केला तर अक्षयनं त्याच्यावरती चांगला घणाघाती प्रहार केला आणि बाउंड्रीच्या बाहेर मात्र तिथे पाहायला मिळतोय मोठा प्रहार. उद्या मात्र या संपूर्ण स्पर्धेतला आपल्याला ग्रँड फिनाले बघायला मिळेल. त्या दिवसामध्ये देखील अनेक नामांकित प्लेयर्स खेळताना दिसतील. चांगलाच फटका मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. याही वेळेला मात्र चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. सारा षटकार येतोय. आता झैनब 11 या टीमचा खेमा मात्र आता खुश आहे. संघाच या आकड्यावरती येणारा पुढचा बॉल आहे. समोरच्या दिशेनं आपण पाहतोय तर नक्कीच ड्राईव्ह केलेला आहे. येथे रन्स मात्र घेतला जात नाहीये. रन्स होऊ शकला असता. संजू देखील एक स्मित असतं त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर रायनल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. रायनल कॉमेंट्री बॉक्स कडे या. 3 बॉल झालेले आहेत. येणारा पुढचा बॉल आहे. मलिंगा पुन्हा तयार आहे. पुन्हा समोरच्या दिशेने याही वेळेचा चेंडू जाईल 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 सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय. अगदी मलिंगावरती अक्षरशः तुटून पडलाय अक्षय. थांबायचं नाव घेत नाहीये. शानदार फटकेबाजी. प्रतिस्पर्धी गोलंदाजाला आता चेंडू टाकायचं तर टाकायचं कुठे. आता या गोष्टीकडे थोडंसं लक्ष आता द्यावं लागतंय. किपर सातत्याने सांगतायत चांगला बॉल टाकणं गरजेचं आहे. जसं वाटतं तेवढं मात्र सामना सोपा नाही आहे. एका बाजूला आपण बघतोय जोहान फायटर्स आणि बॅटिंग करणारा झैनब 11 या दोन संघांमध्ये बॅटल आहे. सायंकाळचं सत्र आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण बघतोय या दोन संघांमध्ये बिग बॅटल. आपण आता यावेळेचा चेंडू मात्र सुरेख टाकला. 1 रन बंदात वेगाने घेतलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचतोय 38 या आकड्यावरती 38. संजू देवकर आता आपण पाहिले तर शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मधील खेळताना दिसतोय. लक्ष्मणच्या थोडस बाहेरचा बॉल आणि यावेळेचा चेंडू कुठे चाललाय. वाईट प्लस 4 टोटली 5 रन्स आता खात्यामध्ये जोडले जातील. एक्स्ट्राचे खूप सारे रन्स बघायला मिळत आहेत. तिथे
बरोबर बॉलिंग साठी पाठवा. त्रेचाळीस रन झालेले आहेत 3 ओव्हरमध्ये. षटक चौथा आता कोणत्या बॉलरला दिलं जाते हे देखील पाहावं लागेल. ते संघाचं स्कोरबोर्ड 45 ला थांबलंय. जिंकण्यासाठी 46 रन्स करावे लागतील. जोहन फायटर्स या टीमला 46 करायचे आहेत. चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. झैनाब 11 क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून देखील खूप साऱ्या मॅचेस आपल्याला बघायला मिळणार आहेत. लतिका 11 कोथरे आणि त्याचबरोबर दरिया सागर या दोन संघांमधलं बॅटल. लतिका 11 कोथरे या टीमने टॉस जिंकत असताना बॉलिंगचं डिसिजन घेतलेलं आहे सज्जाद भाई. तर प्रतिस्पर्धी दरिया सागर या टीमला बॅटिंग करावी लागणार आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. ओपनिंग बॅटर या लगेच. जोहन फायटर्स ओपनिंग बॅटर.
मॅचच्या सुरुवात होईल आणि तब्बल 46 धावांचा पाठलाग 24 बॉलमध्ये करायचा आहे. अगदी स्पर्धेतला पहिलं अर्धशतक झळकवणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मनसूर इथे आता फलंदाजी मार्कवरती असेल तर समोर गोलंदाजी ट्रॅकवरती. बॉलरला आपण बघूयात. बॉलरचं नाव सांगा ऋतांशु. बॉलर नेम. बॉलर नेम बॉलरचं नाव सांगा ना ऋतांशु. बॉलरचं नाव सांगा. सुजल. सुजल गोलंदाजी मार्कवरती असेल. क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारा बदल केला जातोय. ऋतांशु पाटीलांच्या माध्यमातून आता चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा तिथे पाहायला मिळतोय. डिफेन्सिव्ह थोडंसं क्षेत्ररक्षण नक्कीच लावलं गेलंय. मनसूर तयार आहे अभिषेकच्या सोबत. तर समोर सुजल गोलंदाजी ट्रॅकवरती 43 धावा इथे थांबवण्याचं काम निश्चित ते देखील करताना पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल मात्र सरळ दुहेरी धावांचा फटका खेळला गेलाय. येथे 2 रन्स त्यांच्या विकेट. पुढचा बॉल यावेळेला नक्कीच टाकला जाईल. धावचीची संधी फंबलिंग बघायला मिळते. विकेटचं पतन होऊ शकलं असतं. चूक घडते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि संघाचं स्कोरबोर्ड थोडंसं आता पुढे सरकेल. 22 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 43 धावांची आवश्यकता आहे. एक विकेट खूप महत्वाची आहे. ऋतांशु थोडंसं नाराज असू शकेल आपल्या क्षेत्ररक्षकांवरती कारण त्याला माहिती आहे एक विकेट खूप इम्पॉर्टंट असेल. पण ऋतांशुनं आमच्याकडे इशारा केलाय चला आम्ही नाराज नाही आहोत. मोठ्या मोठ्या मॅचमध्ये छोट्या चुका नक्कीच होतात. प्रहार केलाय थोडस मागे आलाय आणि त्याच्यानंतरला जो प्रहार केलाय ना तब्बल 6 रन्स देऊन जाईल. सुजलवरती आक्रमण षटकार. अंतर चालू आहे. दोन्ही संघ तितकंच बलाढ्य. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार देखील हे देखील बनू शकतील. शानदार क्रिकेट चालू आहे. सायंकाळचं सत्र आणि त्या सायंकाळच्या सत्रामध्ये क्रिकेटचा बिगेस्ट फेस्टिवल गरीब नवाज बुरुंडी यांच्या ऐतिहासिक मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तर येणारा पुढचा बॉल आहे कोणतं संकट घेऊन येऊ शकेल. राईट हॅम ओव्हर द विकेट. गोलंदाज सुजल तयार आहे. उजव्या हाताचा बॉलर आहे. यावेळेला पुन्हा एकदा बघतोय तर 2 रन्स मिळून जातील. दुहेरी धावांचा फटका बघायला मिळतोय. चांगले स्ट्रोक आहेत. आता स्कोरबोर्ड 11 या आकड्यावरती डबल डिजिटमध्ये एंटर होत आहे. 11 रन्स झालेले आहेत. तुम्हाला 46 टार्गेट पार करायचं आहे. त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत आणि त्याग संघर्ष करणं खूप गरजेचं आहे. कारण कोणत्याच गोष्टी तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही आहेत. सगळ्याच गोष्टी सहजासहजी मिळाल्या असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत कधी उरली नसते. याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. याच्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा देखील करावी लागेल. चांगला स्ट्रोक आहे. अगदी चेंडू फाईन डीपला नक्कीच क्षेत्ररक्षक असेल त्याला तिथे थोडंसं फंबलिंग बघायला मिळत आहे. हा रन्सचा मामला बघता बघता देखील यावेळेला रन्स कंप्लीट होत आहेत. शेवटचा एक चेंडू मात्र अजून देखील शिल्लक असेल पहिल्या ओव्हरमधील. हे षटक थोडंसं एक्सपेन्सिव्ह थोडं महागडं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. एक चांगला टप्पा आणावा लागेल गोलंदाज सुजल याला तर या मॅचमध्ये तुम्ही बनून राहू शकता. चांगली सरांनी देखील बॉलिंग शिकलेली आहे. येणारा पुढचा बॉल आहे. फ्रंट फुटचा वापर समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आहे. धावचीची संधी होऊ शकते. येथे आपण बघतोय तर नक्कीच थोडंसं दुखापतग्रस्त कदाचित झालं की काय. षटक क्रमांक 1 संपला.
व्हॉलेंटियर आहेत गरीब नवाज बोर्ंडे या टीमचे ऑर्गनायझर कमिटीचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्यासाठी अगदी आकर्षक असं बक्षीस असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी तयार राहा. आपापली जी जबाबदारी आहे अगदी योग्य पद्धतीनं आणि चोख पद्धतीनं आपली जबाबदारी नक्कीच बजवायची आहे. जे चेंडू बाहेर जातील आणि आमच्या देखील कॅमेऱ्यामध्ये आम्ही कैद करतो की चेंडू आणायला किती वेळा कोणता प्लेअर गेलेला आहे. मग त्याचे देखील सगळ्या गोष्टीचा निष्कर्ष काढून मग तुम्हाला तो अवॉर्ड आपण देणार होतो उद्याच्या दिवसामध्ये. बॉलरचं नाव करण गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिलाच बॉल असेल. पहिल्या बॉलवरती देखील 2 रन्सचा फटका खेळला गेलाय. जिंकण्यासाठी आपण बघतोय तर अजून देखील 30 रन्स पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. जोहान फायटर्स या टीमला जिंकण्यासाठी अजून 30 रन्स दूर असते 17 बॉलमध्ये. सतरा बॉलमध्ये 30 रन्स पाहिजे. संघाचं स्कोर बोर्ड आय थिंक आपण बघतोय तो 16 वरती. आकुड टप्प्याचा बॉल आहे आणि इथे जो अभिषेक आहे दाद मागतायत पंचांकडे. अंपायर्सनं मात्र ती अपील फेटाळून लावलेली आहे आणि ऑफिशियल्स तेच सांगताय की कदाचित तुम्ही ऑप्शनच्या खूप बाहेर सफल झाला होतात आणि चेंडूला लीव करण्याचं अगदी काम करताय. चांगला फायनल स्ट्रोक आहे. ओ भाई घुटना टेक और षटकार दे 6 रन. नक्कीच तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता की कशा प्रकारचा ज्यावेळेला अभिषेकनं तिथे फटका केला. सो अवि नाही तो कवी नाही आणि अविही तेच काम करतोय. आपल्या टीमला विजयाच्या दिशेनं तो मार्गस्थ करतोय. काही चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधील अचूक टप्पा येणं खूप गरजेचं आहे. शरीरापासून दूर खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क नाही. पुनरागमन चांगले झाले. चांगला कमबॅक देखील पाहायला मिळतोय. षटकातील 2 चेंडूंचा खेळ मात्र अजून बाकी आहे. पहिल्या बॉलवरती दुहेरी त्यानंतर डॉट मग पुन्हा 6 आणि त्याच्यानंतर मग डॉट आलाय. पण पुढचा वापर केलाय. यावेळेला चांगला फटका तिथे बघायला मिळतोय. चांगला स्मॅश होता. दुहेरी धावांचा याही बॉलवरती स्ट्रोक खेळला गेलाय. 24 रन स्कोरबोर्डवरती. षटक क्रमांक 2 मधील शेवटचा एक बॉल आता तिथे शिल्लक असणार आहे. करणनं देखील प्रभावित करणारी गोलंदाजी सुरुवातीच्या काही चेंडूवरती. चेंडू व्हाईट बॉल आहे. अगदी खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. एक्स्ट्रास देखील मिळून जातील. एक्स्ट्रास तुम्हाला अपयशाचं कारण देखील ठरू शकतील. या एक्स्ट्रास वरती थोडंसं बघा रोख लावावी लागेल. रणांना अंकुश लावायचं असेल तर टप्पा अगदी घातक असणं गरजेचं आहे. मनसूरला या संपूर्ण इनिंगमध्ये 2च चेंडू फक्त फेस करण्यासाठी मिळाले आणि त्या 2 बॉल फेस करत असताना मनसूर मात्र आता 3 रन्सवरती खेळतोय. वैयक्तिकरित्या मागच्या मॅचचा हिरो आता थोडंसं शांत आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक इथे 2चा खेळ संपला. संघाचं स्कोर बोर्ड 27 27 या आकड्यावरती आपण पाहिलंय तर षटक क्रमांक 2चा खेळ बुरुंडी के सभी तो गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरुंडी की तरफ से हर कैच को 100 रुपए का इनाम है. वो भी गरीब नवाज क्रिकेट क्लब कमेटी की तरफ से. विकी गोलंदाजी मार्कवरती येतोय. समोर मात्र मनसूर तयार असेल. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टंपच्या खूप बाहेर टाकला जातोय. एक्स्ट्राज मिळणार आहेत. या मॅचमध्ये अशा काही गोष्टी घडल्या बघा. मागच्या फर्स्ट इनिंगमध्ये जे शेवटचे 6 चेंडू होते ना अगदी त्या गोलंदाजानं शानदार गोलंदाजी केली होती. आपण बघितलं तो गोलंदाज अमीरनं अगदी दर्जेदार गोलंदाजी केली होती आपल्या टीमसाठी. 6च्या 6 चेंडू निर्धाव होते.
एकही चेंडूवरती रन्स आला नव्हता. दुहेरी धावांचा तो फटका आणि कदाचित ते 6 चेंडू अगदी कुठेतरी हे भारी पडू शकतील, कारण त्या 6 बॉलवरती एकही रन्स मात्र आला नव्हता. 11 बॉलमध्ये 16 रन्स पाहिजेत. 11 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. विकीला अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. मॅच जिंकायची असेल तर पार्टनरशिप जी बिल्ड होतीये ना, तिला थोडंसं रोख लावावं लागेल, ब्रेक करावी लागेल, विकेट टेकिंग डिलिव्हरीज टाकावी लागतील, विकेट टू विकेट तुम्हाला बॉलिंग करावे लागेल. कुठेतरी जो फलंदाज आहे त्याच्या अगदी वाचण्याचा प्रयत्न करणं गरजेचं नसेल. तुम्हाला विकेट टू विकेट्स मिळवायचे असतील, इथे फलंदाजांना तुम्हाला बाद करावं लागेल. दहा चेंडू आणि 10 बॉलमध्ये अजून 16 रन्स पाहिजेत. यावेळेचा फटका देखील शानदार आहे. मसूरच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक शानदार फटका, सुरेख स्ट्रोक पाहायला मिळतोय. 9 बॉल आहेत आणि 9 बॉलमध्ये आता 14 रन्स पाहिजेत. एखाद जर विकेट आली तर मॅचचं मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. चेहऱ्यावरती अगदी आपण बघतोय सर्व खेळाडूंच्या अगदी थोडंसं नैराश्य राहील. इम्पॉर्टंट मॅचमध्ये तुम्ही खेळताय, पुढच्या मॅचमध्ये जर खेळायचं असेल तर तुम्हाला तंदुरुस्त राहणं गरजेचं आहे. खेळाडूचा चेहरा देखील दिसत नाही आहे. हा सामना फक्त आणि फक्त शांत चाललाय. कोणता संघ जिंकणार पराजित होणार यावरचं आपण बघतोय. प्रिडिक्शन लावणं थोडंसं चुकीचं ठरू शकेल. चांगला कमबॅक येतोय. अति उत्साह असणं गरजेचं आहे. टीममध्ये चांगलं वातावरण असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही अगदी एक टीममध्ये चांगला बॉन्ड तयार होतो. आणि ते बॉन्डिंग जर चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला गोलंदाजीचा टप्पा देखील तितका सुरेख गरजेचा आहे. एखाद मोठा फटका जर का बॉलरवरती जर आक्रमण केलं गेलं तर अगदी त्या गोलंदाजीच्या जवळ जाणं गरजेचं आहे. त्याला थोडंसं समजावणं गरजेचं आहे, कारण इम्पॉर्टंट मॅच खेळताय तुम्ही. इथून जिंकल्यानंतरला तुम्हाला पुढचा सामना खेळायचा आहे. बॅक टू बॉलर याला म्हणतात कमबॅक, याला म्हणतात कमबॅक. आता ऋतांशू पाटीलनं ज्याप्रमाणे सांगितलं खेळाडूला चेअरअप करणं गरजेचं आहे. आता सगळे खेळाडू ॲक्टिव्ह दिसत आहेत. 100% मैदानामध्ये प्रेझेंट राहणं गरजेचं असतं. शेवटचा 1 बॉल या ओव्हरमधील विकीच्या माध्यमातून काय बॉलिंग केली जाते. ऑनला ड्राईव्ह केले क्षेत्र ठिकाणी ही स्लीप ऑनच्या दिशेनं तयार असेल तोपर्यंत चेंडूला थ्रो करेल. एकच रस मिळेल आणि षटक क्रमांक 3चा खेळ या ठिकाणी आता संपलेला आहे. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय 33 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 6 मध्ये 13, 6 बॉल 13 धावांची गरज आहे. वॉट अ मॅच. जोहान फायटर्स हा संघ इथे करून दाखवेल का? 6-13 आहेत. अब 13 क्या होगा. 6 मध्ये 13 रन्स पाहिजेत. बॉलिंग ट्रॅकवरती कोणत्या बॉलरला बॉलिंगसाठी आता बोलवलं जातंय? बॉलर पाच बॉल आहेत. 5 बॉलमध्ये 11 रन चेअरअप असणं खूप गरजेचं असेल. आता ऋतांशूंनी देखील सांगितलंय आपल्या सर्व प्लेयर्सना. तर एका बाजूला गोलंदाजीचा टप्पा कशा प्रकारचा असू शकेल, प्रशंसा केली जातीये. चेंडू सरळ मात्र आपण बघतोय निसर्गाची अडथळा. स्ट्राईक रोटेट होतीये. 4 बॉल 10 रन.
4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 10 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 4 मध्ये 10 कोणता संघ जिंकणार आहे माहीत नाही आहे. रसिक प्रेक्षकांचा नजरा या मॅचवरती लागलेले आहेत. व्हॉट अ मॅच, कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. याच्यानंतर आपल्याला लतिका 11 कोथरे आणि दर्या सागर या दोन संघांमधल्या युद्धाला काही वेळात सुरुवात होईल, परंतु त्याच्या अगोदरचं हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 मध्ये 10 रन्स पाहिजेत. क्रिकेटचं अगदी हा विकेट फेस्टिवल पाहतोय. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. ऑनलाईन ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक विकी मुंबईकरच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे. इथे शानदार क्षेत्ररक्षणाचा नजारा आहे. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 10 रन्स. आता जो झैनाब 11चा जो खेमा काही वेळापूर्वी शांत बसला होता ना, आता तो खेमा आता कुठेतरी चर्चेमध्ये दिसतोय. कुठेतरी प्रचंड आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून जे चेअरअप केले जाते आपल्या बॉलर्सला, विश्वास दाखवला जाते. विश्वास असणं खूप गरजेचं आहे आपल्या प्लेयर्सवरती. अक्षय तयार असेल. यावेळेला अभिषेकच्या बॅटमधून मोठा प्रहार केलाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक फटका फसलाय. विकी मुंबईकर आय थिंक इथे ही कॅच नाही तर संपूर्ण मॅच पकडलेली आहे. शानदार गोलंदाजी. म्हणजे काही वेळापूर्वी शांत झालेलं जे पब्लिक होतं ना, ते आता मात्र कुठेतरी सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आहे. परंतु हा सामना संपलेला नाही. 2 बॉल आहेत आणि त्या 2 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 10 धावांची गरज आहे. म्हणजे एक 6 आणि एक चौकार सध्याचं समीकरण आपल्याला बघायला मिळू शकतं. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 10 रनची गरज आहे. 2-10 बॅटिंगसाठी नवीन फलंदाज येतोय. शेवटपर्यंत हा सामना गेलेला आहे. 2-10. बॅटर नेम प्लीज. निलेश. बॅटिंगसाठी निलेशला आपण पाहतोय. निलेश तयार असू शकेल. दोन चेंडू 2 मध्ये 10. अगदी सुरेख गोलंदाजी आणि या वैसा बॉल सुंदर टाकलेला आहे. आणि हा सामना नक्कीच आता आपण बघतोय. अगदी एक बॉल आणि 1 बॉल मध्ये आपण पाहतोय तर 10 रन्स पाहिजेत. अक्षयनं यावेळेला करून दाखवलंय, थांबवलाय. कमी गतीचा बॉल फटका तर यावेळेला प्रॉपर नाहीये, फटका फसलाय आणि शेवटच्या बॉलवरती कॅच पकडली जाते. सामना देखील जिंकलेला आहे. झैनाब 11 या टीमनं सामना जिंकलाय. कौतुक प्रशंसा करावी लागेल या सर्व खेळाडूंची. 500 रुपये बॉलरसाठी. आकिब बुरुंडकर यांच्याकडून या बॉलर साठी 500चा कॅश पे झालेला आहे. लतिका 11 क्षेत्ररक्षण लावून गेलं. लतिका 11 क्षेत्ररक्षण त्वरित लावा. चला अक्षय, आपण आपले कॅश प्राइज घेण्यासाठी अक्षय